नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपल्याला गुप्त साम्राज्य गुप्त काळ याच्याविषयीची माहिती बघायची आहे। तर पहिल्यांदा आपण आता एक ह्या फोटो जो तुमच्या समोर आहे त्याचा एक तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन देतो। हा जो तुम्हाला फोटो दिसतोय, हा जो एक पिलर दिसतोय, या पिलरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला लोहस्तंभ किंवा मेहरौली लोहस्तंभ असं म्हटलं जातं। दिल्लीमध्ये मेहरौली जो कॉम्प्लेक्स आहे, कुतुब मिनारचा जो एरिया आहे, त्या एरियामध्ये हा स्तंभ आहे, पहिला भाग। दुसरा भाग की हा पूर्ण लोखंडाचा बनलेला आहे। ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार लोखंडाचा खांब बनलेला आहे, त्यात काय वैशिष्ट्य आहे? तर वैशिष्ट्य असं आहे की हा खांब जवळजवळ 1600 ते 1700 वर्ष झाले असाच ओपन मध्ये, तुम्हाला दिसतंय का त्याच्यावर काही शेड वगैरे लावलेला आहे? काहीच नाही। 1700 वर्ष झाले ते ऊन, पाऊस, वारा सगळं सहन करतंय। आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याचं हे की त्याला आजपर्यंत थोडा सुद्धा गंज चढलेला नाही, थोडासा सुद्धा गंज चढलेला नाहीये। हा चंद्रगुप्त दुसरा या गुप्त साम्राज्याचा एक शासक होता, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणारच आहोत। तर ह्या चंद्रगुप्त दुसऱ्याबद्दल हा आहे असं इतिहासकार मानतात। तर इथं बघा याचे वेगवेगळे भाग तुम्हाला दिलेत। हा वरचा एक स्पेसिफिक इतका असा फोटो तुम्हाला घेतलेला आहे आणि हा या लोहस्तंभाचा टॉप अशा प्रकारचा आपल्याला दिसतो। बघा अशोकाचा जो शिलालेख होत, त्याचे जे स्तंभलेख होते त्याच्यावर सुद्धा काही ह्यासारखंच आपल्याला काय दिसायचं, एक उलट कमळासारखं फुलाचं स्ट्रक्चर काही प्रमाणात तिथं आपल्याला सापडलेलं आहे। ठीक आहे, तर ह्या प्रकारचं हे लोहस्तंभ आहे, ज्याला मेहरौली लोहस्तंभ असं म्हणतात। पुढे जाऊयात। आता हे जे गुप्त साम्राज्य होतं, या गुप्त साम्राज्याचा हा एक टेंटेटिव्ह मॅप आहे। ठीक आहे, इथे बघा तुम्ही संपूर्ण उत्तर भारत आणि डेक्कनचा किंवा दख्खन भारताचा हा जो एरिया सोडला आणि डीप साऊथ हा जर एरिया सोडला तर जवळपास संपूर्ण भारत त्यांच्याकडे होतं। मात्र हे जो एरिया आहे अफगाणिस्तान, हा यांच्याकडे दिसत नाही। म्हणजे हिंदुकुश पर्वतरांग अजून सुद्धा या भारतामध्ये बाउंड्री एका प्रकारे राहिलेली आहे। जे मौर्य काळात झालं तेच इथं आपल्याला कायम दिसतं की यांची राजधानी अजून सुद्धा हिंदुकुश पर्वत आहे। तर हे ॲट इट्स पीक आहे बरं का, म्हणजे काही हेच कायम होतं अशातला भाग नाही, इट ॲट इट्स पीक। इथे बघा हे पाटलीपुत्र शहर जे आहे ते पाटलीपुत्र शहर यांची राजधानी होतं आणि मग मथुरा, प्रयाग, ठीक आहे, इत्यादी महत्त्वपूर्ण शहरं होते। बरीच माहिती आपल्याला पुढे बघायची आहे। ठीक आहे, उत्तर भारतामध्ये कुशाणांची सत्ता कमकुवत झाल्यानंतर गुप्त साम्राज्याची स्थापना झाली। कुशाणांचं या वायव्य भारतावर किंवा ह्या संपूर्ण रिजनवर इकडे त्यांचं वर्चस्व होतं। ठीक आहे, थोडा बहुत एरिया कमी जास्त असेल तर ह्या रिजनवर कुशाणांचं वर्चस्व होतं। त्यांचं वर्चस्व झुगारून ती सत्ता कमकुवत झाल्यानंतर इथे काय झालं, या गुप्त साम्राज्याची स्थापना झाली। गुप्तांचा जो एकूण काळ आहे तो इसवी सन 3रे शतक ते इसवी सन 6वे शतक असा काळ त्यांचा आहे आणि त्याला गुप्त साम्राज्याचा काळ असं आपण जनरली म्हणतो। ठीक आहे, ह्या गुप्तांचं मुख्य प्रभाव क्षेत्र हे उत्तर प्रदेश आणि बिहार हे भाग होते। उत्तर प्रदेश आणि बिहार हे भाग त्यांचे प्रभाव क्षेत्र होते आणि पाटलीपुत्र आपण बघितलं ऑलरेडी, ही त्यांची राजधानी होती। पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना शहर। ठीक आहे, पटना शहराजवळच एक ठिकाण आहे, ठीक आहे, त्याला पाटलीपुत्र म्हटलं जातं। ती भारताची राजधानी होती। ठीक आहे, मौर्य साम्राज्यांपेक्षा गुप्तांचं साम्राज्य हे आकारानं छोटं होतं, कारण आपल्याला हे माहिती आहे मौर्यांचं साम्राज्य जे होतं ते ह्याच्या पुढे सुद्धा काही एरिया यांच्याकडे होता। ठीक आहे, आणि इथपर्यंतचा सगळा एरिया, ठीक आहे, कमी जास्त असेल, हा दख्खनचा सुद्धा एरिया यांच्याकडे होता। ठीक आहे, इतका एरिया यांचा कमी आहे आणि फक्त कमी आहे इतकंच नाही तर ह्यांचा इफेक्टिव्ह कंट्रोल सगळ्या साम्राज्यावर डायरेक्टली नव्हता। त्या दृष्टीने सुद्धा हे मौर्यांपेक्षा कमकुवत होते असं आपल्याला इथे सांगता येईल। ठीक आहे, म्हणजे यांचा एरिया सुद्धा कमी आणि यांचा इफेक्टिव्ह कंट्रोल सुद्धा आपल्याला साम्राज्यावर कमी प्रमाणात दिसून येतो। आता गुप्त साम्राज्याच्या माहितीचे स्रोत काय, ह्या काळाची माहिती आपल्याला कुठून मिळते? तर पहिलं आहे बघा हरिसेन लिखित अलाहाबाद प्रशस्ती किंवा त्याला प्रयाग प्रशस्ती असं म्हटलं जातं। ठीक आहे, हा हरिसेन या समुद्रगुप्त दुसरा राजा होता, दुसरा महत्त्वाचा राजा होता। ठीक आहे, गुप्त साम्राज्याचा संस्थापक जो आहे, ठीक आहे, तो श्रीगुप्त आहे असं म्हटलं जातं, परंतु पहिला महत्त्वाचा राजा हा चंद्रगुप्त होता आणि या चंद्रगुप्ताचा मुलगा म्हणजे हा समुद्रगुप्त आणि ह्याची प्रशस्ती। ठीक आहे, याच्यावर आय थिंक 2020 किंवा 21च्या प्रिलिम्समध्ये
MPSCने प्रश्न विचारला होता की समुद्रगुप्ताने जिंकलेले छोटे छोटे राज्य होते ते कोणते होते. ठीक आहे, इतका डिटेल प्रश्न विचारणं अपेक्षित नाही, पण आता MPSC विचारते त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करावं ते लागतं. हा जो फोटो तुम्हाला इथे दिसतोय हा ह्या प्रयाग प्रशस्तीचा आहे. प्रयागमध्ये जो हे आहे, ठीक आहे, किल्ला आहे प्रयागचा, त्याला अलाहाबाद आधीच्या काळात म्हटलं होतं, आता त्याचं नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलेलं आहे. ह्या प्रयाग किल्ल्यामध्ये ते ठेवण्यात आलेलं आहे. अकबरने हा किल्ला बांधला होता. हा मुळात स्तंभ दुसरीकडे होता, ठीक आहे, परंतु अकबरने त्याला ह्या प्रयागच्या किल्ल्यामध्ये आणून तिथे मात्र त्याला तिथं स्थापन केलं असं मानलं जातं. आणि या स्तंभाचं वैशिष्ट्य आपण ऑलरेडी एकदा बघितलेलं आहे की ह्याच्यावर अशोक, ठीक आहे, सम्राट अशोक हा समुद्रगुप्त आणि जहांगीर या 3 शासकांचे लेख या एकाच स्तंभावर आहे. ह्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलंय. पैकी समुद्रगुप्ताचा जो शिलालेख त्याचा लेख आहे त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल एकदा MPSCने प्रश्न विचारलेला आहेच. ठीक आहे, त्याच्यानंतर मेहरौली दिल्ली येथील लोहस्तंभ जो आपण सुरुवातीला बघितला तो चंद्रगुप्त दुसरा याच्याशी संबंधित आहे. हा समुद्रगुप्ताचा वारस होता. ठीक आहे, चंद्रगुप्त दुसरा हा समुद्रगुप्ताचा वारसदार होता. त्याच्यानंतर उदयगिरी लेण्या, ठीक आहे, पूर्व भारतामध्ये आहेत. उदयगिरी लेण्या चंद्रगुप्त दुसऱ्याशी संबंधित आहेत. गुप्त काळातील नाणी कॉइन्स हे सुद्धा एक महत्त्वाचे स्रोत आहे, कारण ग्रीक असतील किंवा शक, पल्लव, कुशाण या परकीयांकडून आपण त्यांची नाण्यांची जी कला आहे किंवा त्या ज्या पद्धतीचे नाणे ते लोक काढत होते ती कला आत्मसात करून खूप मोठ्या प्रमाणात गुप्त काळात सुद्धा सुवर्ण आणि इतर नाणी काढली गेली. त्याच्यात मग वेगवेगळ्या डिटेल्स त्याच्यावरनं आढळतात आणि त्या काळाचा अंदाज आपल्याला त्यांच्या नाण्यांवरनं आपल्याला बांधता येतो. ठीक आहे, साहित्यामध्ये बघा विशाखा दत्त यांचं देवी चंद्रगुप्तम हे नाटक, ठीक आहे, हे एक प्रमुख नाटक आहे, प्रमुख रचना भारतीय इतिहासामधली मानली जाते. आणि कालिदासचा संपूर्ण जो काळ आहे तो कालिदासच्या संपूर्ण साहित्यामधून सुद्धा या काळाची आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे, सो कालिदास हे आज सुद्धा जगातील सर्वश्रेष्ठ हे साहित्यक किंवा कवी मानले जातात. त्यांचं जे ग्रंथ आहे, ठीक आहे, ते ग्रंथ आज सुद्धा जगातल्या सर्वश्रेष्ठ ग्रंथांपैकी एक मानले जातात. तर अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले, त्यांच्याबद्दल आपण माहिती नंतर कधी एखाद्या सेशनमध्ये आपली येईल त्यावेळेस बघूयात. ठीक आहे, आणि ह्या सगळ्याच स्त्रोतांबरोबर एक आणखीन महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे तो म्हणजे चीनी प्रवासी फाहियान. ठीक आहे, हा साधारणतः तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये भारतामध्ये आला होता. ठीक आहे, त्याला सुद्धा विस्तृत माहिती या गुप्त काळाबद्दल दिलेली आहे आणि तो सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरतो. तर कोणत्याही एका स्त्रोतवर डिपेंड न राहता वेगवेगळ्या बाजूने त्याला आपण म्हणूयात कोरॅबरेट करून क्रॉस चेक करून डबल चेक करून एखादी गोष्ट खरंच बरोबर आहे का नाही हे तिथं चेक करता येतं. आणि असे विस्तृत स्त्रोत आपल्याला पहिल्यांदाच ह्या पहिल्या साम्राज्याबद्दल उपलब्ध आहेत. ठीक आहे, मग आता या गुप्त साम्राज्याचे प्रमुख शासक कोण होते याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, बऱ्याच वेळा यांच्यावर प्रश्न येतो. अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, MPSCने एक नवीन फॉर्मॅट काढलाय की ते काय करतात, 2-3 स्टेटमेंट देतात. लाईक एकदा अजातशत्रूबद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता की त्याचे नाव कुणिक होते आणि त्याच्यावरनं शासक ओळखा. असे 2-3 स्टेटमेंट त्याच्याबद्दल दिले होते आणि त्याच्यावरनं शासक ओळखा किंवा त्याच्यावरनं व्यक्ती ओळखा. समाज सुधारकांच्या बाबतीत सुद्धा हा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर गुप्त प्रमुख जे राजे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, ते आता आपण बघूया. ठीक आहे, तर गुप्त साम्राज्य जे आहे त्याची स्थापना श्रीगुप्त याने केली होती असं इत्सिंग या चीनी प्रवासाच्या याच्यातनं वर्णनातनं आपल्याला कळतं. आता खरं तर हा जो इत्सिंग होता तो खूप नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता, परंतु त्याला कुठून तरी रेफरन्स घेऊन किंवा काही शिकवणीतनं त्याला हे माहीत पडलं असेल, हे असू शकतं. पण त्याला असं सांगितलं श्रीगुप्त होता आणि श्रीगुप्त नंतर इसवी सन 275 मध्ये हा घटोत्कच हा गुप्त सम्राट बनला. आता ह्या काळापर्यंत गुप्त सत्ता काही खूप सिग्निफिकंट किंवा खूप मोठी नव्हती. ठीक आहे, छोट्याशा एरियामध्ये त्यांचं राज्य होतं. परंतु पुढे ज्यावेळेस चंद्रगुप्त, ठीक आहे, हा त्यांचा शासक बनला, हा चंद्रगुप्ताने हळूहळू साम्राज्याचा विस्तार केला. मग प्रमुख शासक कोणकोणते आहेत तर बघा, पहिला आहे चंद्रगुप्त 319 ते 334 हा त्याचा काळ आहे. समुद्रगुप्त 335 ते 380. ब्रह्मगुप्त हा एकच वर्ष टिकला. ठीक आहे, इसवी सन 380. चंद्रगुप्त दुसरा हा या समुद्रगुप्ताचा खरा वारसदार आपण म्हणू शकतो आणि याचा काळ 380 ते
414 याच्या काळातच तो फाहियान भारतामध्ये आलेला होता. कुमारगुप्त याला महेंद्रदित्य असं सुद्धा म्हटलं गेलं. 415 ते 455 हा याचा काळ आहे. आणि स्कंदगुप्त पहिला 455 ते 467 हा याचा काळ आहे. इथे बघा एक तुम्हाला कॉईन दिसतंय आणि खूप सुरेख त्याच्यावर काम केलेलं आहे. एक राजा आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे. आणि याच्या बॅक साईडवरनं जर आपण बघितलं तर नेमकं हे कोणाचं चित्र आहे हे याच्यावरनं स्पष्ट होतं. पण ह्या प्रकारचे एकदम फाईन चांगल्या क्वालिटीचे कॉईन्स या गुप्त शासकांनी रिलीज केले होते हे आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता हे जे प्रमुख शासक आहेत त्यांच्याबद्दल 1 बाय 1 थोडी डिटेल माहिती आपल्याला आवश्यक आहे, ती आपण बघूयात. तर पहिला जो महत्त्वपूर्ण शासक आहे जो आहे तो आहे चंद्रगुप्त पहिला. ठीक आहे. याचा काळ आहे 319 ते 334. याच्या काळावर काही तुम्हाला प्रश्न येणार नाही आहेत, परंतु हे आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी माहीत असणं, एक अंदाज माहीत असणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर हा गुप्त कुटुंबातील किंवा गुप्त घराण्यातली हा पहिला महत्त्वाचा शासक होता. ठीक आहे. याला आपण एका प्रकारे खरा संस्थापक, गुप्त साम्राज्याचा खरा संस्थापक आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. गुप्त साम्राज्याचा खरा संस्थापक हा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर यानं महाराजाधिराज अशी पदवी यानं घेतलेली होती. गुप्त जे शासक होते ते वैश्य वर्णातून येत होते. आपल्याला माहिती आहे 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या काळात ती शूद्रांची व्यवस्था म्हणजे वर्णाची व्यवस्था ही खूप स्ट्रॉंग झालेली होती. आणि मग प्रत्येक वर्णामध्ये ज्याचे ते काम ठरलेले होते. शासक व्हायचा अधिकार हा फक्त क्षत्रियांना होता. पण आपल्याला माहिती आहे की आपण पुष्यमित्र शुंगाबद्दल सुद्धा बघितलेला आहे मौर्योत्तर काळातला, की जो ब्राह्मण असून सुद्धा त्यांना सत्ता मिळवली. हां, वैश्यांनी सत्ता मिळवणं हा खूप रेअर असा इन्सिडेंस होता, खूप कमी अशा घटना झालेल्या आहेत. तो गुप्त हे वैश्य होते आणि त्यांनी काय केलं, लिच्छवी राजकुमारी या चंद्रगुप्ताने काय केलं, कुमारदेवी हिच्याबरोबर लग्न केलं. त्याच्यामुळं आता हे लिच्छवी म्हणजे कोण झाले तर हे क्षत्रिय झाले. ठीक आहे. या क्षत्रियांबरोबर, क्षत्रियाच्या मुलीबरोबर राज्य केलं, याचा अर्थ त्याची प्रतिष्ठा वाढली आणि त्याच्यामुळे त्याच्या राजपदाला मान्यता मिळाली. या प्रकारचे पॉलिटिकल लग्न केलं जातात आणि ते जुन्या काळात खूप मोठ्या प्रमाणात होत होते. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा 8 लग्न लावले गेले होते. ठीक आहे. कारण त्यांना त्या काळात सहकार्यांची आवश्यकता होती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी. तर हे पॉलिटिकल प्रकारचे लग्न त्या काळात जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत होते. तर हे चंद्रगुप्ताचा त्या प्रकारचा विवाह आपल्याला दिसतो. ठीक आहे. राज्यारोहण त्याचं ज्यावेळेस झालं 319 मध्ये, त्यानं ह्या गुप्त संवताची सुरुवात केली होती. गुप्त संवत म्हणजे आपण जे असं आज जसं काळ मोजतो, आज आपलं जे कॅलेंडर आहे ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. ठीक आहे. म्हणजे येशू ख्रिस्ट यांच्या जन्मावरनं वगैरे ते घेतलं होतं आपण, बरोबर आहे. तर हा जो आहे यानं गुप्त संवताची सुरुवात केली इसवी सन 319 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे ह्या चंद्रगुप्त पहिल्याला गुप्त संवत प्रवर्तक असं म्हटलं जातं. आणि हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकतो. जसं त्या कुणिकबद्दल, अजातशत्रूबद्दल आलं होतं, तसं तुम्हाला इथं डायरेक्टली येऊ शकतो. गुप्त संवत प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं असं इथं होऊ शकतं. ठीक आहे. पुढचा आहे समुद्रगुप्त. आता ह्याचा काळ आहे 335 ते 380. ह्याच्या काळामध्ये साम्राज्य विस्तार हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. समुद्रगुप्ताने प्रचंड प्रमाणात साम्राज्य विस्तार केला होता. ठीक आहे. तो उत्तरेत हिमालयापासून तर दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत पसरलेला होता. दक्षिणेकडील शासकांना त्याने हरवलं, मात्र वाकाटकांसोबत त्यानं डायरेक्ट संघर्ष टाळला. ठीक आहे. का? कारण त्याला माहीत होतं इतकं मोठं साम्राज्याचा विस्तार करून त्याला सांभाळणं हे खूप जास्त होऊन जातं, किंवा त्याला आपण सांभाळू शकणार नाही कारण डिस्टन्स खूप जास्त आहे. तिकडचे शासकसुद्धा स्ट्रॉंग आहे आणि आपलं जमीन सरंजामदार प्रकारचं शासन आहे. या सगळ्या लिमिटेशन्स त्याला चांगल्या प्रकारे माहीत होत्या. हा अगेन आपण अलाहाबाद इन्स्क्रिप्शन किंवा प्रयाग प्रशस्ती जो आहे त्याचा आपण इथं हा फोटो घेतलेला आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल की इथं वर काहीतरी लिहिलेलं आहे. हा वरचा भाग वेगळा आहे आणि खालचा भाग वेगळा आहे. इथे परत खालचा भाग अजून वेगळा आहे. ठीक आहे. तर 3 वेगवेगळे लेख याच्यावर आहेत. तर हा प्रयाग प्रशस्तीचा भाग इथे आपल्याला दिसतो. तर या प्रयाग प्रशस्तीमधनं प्रचंड माहिती या समुद्रगुप्ताच्या काळाबद्दल आपल्याला मिळते. आयुष्यात तो एकही युद्ध हारला नव्हता. ठीक आहे. एकही युद्ध तो हारला नव्हता. त्याच्यामुळे स्मिथ हा एक इतिहासकार होता. त्याला काय म्हटलं, भारताचा नेपोलियन. ठीक आहे. आता हा जो नेपोलियन होता
याच्याबद्दल आपल्याला जर असं प्रश्न काही येणार नाहीयेत, पण एक एक्स्ट्रा माहिती म्हणून, हा नेपोलियनचा काळ 18वं शतक आहे. ठीक आहे, कितवं शतक आहे? 18वं. म्हणजे समुद्रगुप्त त्याच्या अगोदर जवळजवळ 1500 वर्ष होऊन गेलाय. ठीक आहे, हा झाली पहिली गोष्ट. समुद्रगुप्त आयुष्यात एकही युद्ध हारला नाही आणि नेपोलियनची जी त्याच्या जीवनाच्या राजकीय वैभवाची जी सुरुवात होती ती सुद्धा युद्ध हारल्याने झाली आणि त्याचा शेवट सुद्धा युद्ध हारल्याने झाला होता. नेपोलियन युद्ध हारला होता, फक्त त्यांनी काय केलं, इतिहासकार जे वेस्टर्न इतिहासकार आहेत त्यांनी त्याचं अनावश्यक ग्लोरिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, तो युद्ध हारलाय ना, समुद्रगुप्त हारलाय का? तर एकही हारलेलं नाही. नेपोलियन हारलाय का? बरेच हारलाय. सुरुवात सुद्धा हारण्याने झाली आणि त्याचं शेवट सुद्धा हारण्याने झालं. एक नाही तर 2 युद्ध हारला होता शेवटी तो. ठीक आहे, तर खरं काय म्हणायला पाहिजे की नेपोलियन युरोपचा समुद्रगुप्त आहे, पण आम्ही काय केलं की आमचा सगळा इतिहास वेस्टर्न थिंकर्सवर आणि मार्क्सवाद्यांवर सोपवला आणि त्या लोकांनी या परकीयांचंच ग्लोरिफिकेशन केलं. तर ह्याला काय म्हटलं गेलं? भारताचा नेपोलियन. आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की याच्यावरही MPSCने प्रश्न विचारलेला आय थिंक आहे. ठीक आहे, UPSC मध्ये असा मूर्खपणा केला जात नाही, पण MPSC मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. समुद्रगुप्ताने अशोकाचा जो कौशंबी येथील स्तंभ होय, ठीक आहे, त्याच्यावरच त्यानं काय केलं होतं, त्याच्या दरबारातला एक हरिसेन नावाचा त्याच्या दरबारात एक कवी होता, तो त्याच्या दरबारात 2-3 मंत्रीपदं पण त्याच्याकडे होती. 2-3 वेगळी खाती, 2-3 वेगळ्या जबाबदाऱ्या या हरिसेनकडे होत्या. त्या हरिसेननं ही प्रयाग प्रशस्ती लिहिलेली आहे. समुद्रगुप्ताने स्वतः लिहिलेलं नाही, हरिसेननं लिहिलेली आहे आणि त्याला प्रयाग प्रशस्ती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रयाग प्रशस्ती. त्या प्रयाग प्रशस्तीमधनं त्याचा काळ आणि मुख्यतः त्यानं ज्या युद्ध मोहिमा आखल्यात आणि विशेषतः दक्षिणेमध्ये जे साम्राज्य विस्तार केलंय त्याची माहिती या प्रयाग प्रशस्तीमधून आपल्याला मिळते. ठीक आहे, प्रयाग प्रशस्तीमध्ये याचा उल्लेख, समुद्रगुप्ताचा उल्लेख धर्मप्रचार बंधू असा केलेला आहे. धर्मप्रचार बंधू ह्या पदव्यांवर की ह्या संबंधित नावावर जोडेला स्वरूपात तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे, प्रयाग प्रशस्तीमध्ये त्याचा उल्लेख लिच्छवी दहित्र असा केलेला आहे. काय? लिच्छवी दहित्र असा केलेला आहे, म्हणजे लिच्छवींचा नातू. ठीक आहे, 8वा याचे वडील चंद्रगुप्त यांनी काय केलं होतं? लिच्छवी राजकुमारी कुमारदेवीच्या बरोबर लग्न केलं होतं, म्हणजे हा लिच्छवींचा नातू झाला होता. प्रयाग प्रशस्तीमध्ये लेखकाने समुद्रगुप्ताने जिंकलेले जे प्रदेश आहेत, ठीक आहे, त्याचा प्रदेशांचं त्याची गणना त्यानं केलेली आहे आणि MPSCने त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. तर हे जिंकलेले ठिकाण, समुद्रगुप्ताने एकूण जे ठिकाण जिंकले ते ठिकाण आणि त्यांचा देश किंवा भाग यांचा खालील 5 गटांमध्ये आपण विभागणी करू शकतो. हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, त्याच्यामध्ये काही अशी विभागणी केलेली नाही आहे. तर पहिल्या गटात कोणता आहे? गंगा यमुना दोआबचा प्रदेश, ज्याच्यामधला प्रदेश त्यानं जिंकला तो गुप्त साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आला. मूळ साम्राज्यात विलीन करण्यात आला कारण तो जवळचा एरिया होता. ठीक आहे, दुसरा गट जो होता त्याच्यामध्ये पूर्व हिमालयीन राज्य, ज्याच्यामध्ये नेपाळ, आसाम, ठीक आहे, बंगाल आणि हिमालय, पश्चिम हिमालयाचा सुद्धा काही भाग याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. तिसऱ्या गटामध्ये विंध्य प्रदेशात म्हणजे राजस्थान, गुजरातच्या त्या एरियामध्ये वसलेले जे आटाविका राज्य होते त्यांचा समावेश तिसऱ्या गटामध्ये करण्यात येतो. चौथ्या गटामध्ये पूर्व दख्खन आणि दक्षिण भारतातील 12 राज्यांचा समावेश करण्यात आला. याच्यापैकी काही राज्य हे मे बी महाराष्ट्रात असतील. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही एक्झॅक्ट जास्त माहिती उपलब्ध नाहीये, पण ज्या अर्थी MPSCने ते विचारलंय त्या अर्थी ते महाराष्ट्रात असावे, कारण स्पेसिफिक या 12 राज्यांवर सुद्धा प्रश्न विचारलेत. सगळेच्या सगळे काही महाराष्ट्रात नव्हते, परंतु काही त्याच्यातले 2-4 मे बी असू शकतात. खूप क्लिअरिटी ह्या मुद्द्याच्या बाबतीत अजून तरी नाहीये. ठीक आहे, दक्षिण मोहिमेत समुद्रगुप्ताने कांचीपर्यंत मजल मारली होती. ठीक आहे, कांची म्हणजे कांचीपुरम त्या शहरापर्यंत त्याला मजल मारली होती. तसंच पल्लवांनाही त्यानं नमवलं होतं, म्हणजे तो काय दिसतोय आपल्याला, पार तो दक्षिणेपर्यंत तमिळनाडू, केरळपर्यंत सुद्धा पोहोचलेला होता. आणि 5व्या गटामध्ये शक आणि कुशाण ह्यांचा काही एरिया, ठीक आहे, राजस्थान, पंजाब, हरियाणा, पाकिस्तानच्या मधला काही भाग, ह्या एरियांचा 5व्या गटामध्ये त्या शासकांचा समावेश होतो. असे 12 प्रदेश त्यानं जिंकलेले होते. समुद्रगुप्ताच्या काही नाण्यांवर त्याला वीणा वाजवताना दाखवलेलं आहे. ठीक आहे, त्यानं वीणा वाजवताना दाखवलेलं, इथं बघा वीणा प्लेइंग तो दाखवलेला जस्ट आहे. एक
पोर्ट्रेट आहे, ठीक आहे. एका नाण्यावर त्याचा उल्लेख सर्व राज्योच्छेदता असा केलेला आहे, म्हणजे सर्व राजांची संज्ञा, ठीक आहे, संपुष्टात आणणारा. जसं परशुरामांच्या बाबतीत सांगितलं होतं किंवा त्यांनी सर्व क्षत्रियांना नष्ट केलं होतं, तसंच काय याला म्हटलेलं आहे, सर्व राज्योच्छेदता, म्हणजे सर्व राजांची सत्ता संपुष्टात आणली. त्यानं मे बी ह्या सगळ्या राजांनी त्याचं वर्चस्व स्वीकारलं आणि त्याला राजा मानलं, म्हणून त्यांचं पद आपोआप गेलं, असा याचा अर्थ इथं आहे. त्याला सर्व धर्मांबाबत सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलेलं होतं. श्रीलंकेचा एक राजा होता महेंद्रवर्मन, त्याने अशी मागणी केली होती की बाबा मला बौद्धगया इथे एक मंदिर त्याला बांधण्याची परवानगी, स्तूप मंदिर काही म्हणा, ठीक आहे, ती मंदिर बांधण्याची त्याला परवानगी मागितली होती आणि ह्यानं त्याला दिली की बाबा ठीक आहे, तुम्ही भारतीय कुठल्याही याच्यामध्ये ह्या कुठलाही धर्म तुम्ही फॉलो करा, तुम्ही तर तिथं बांधू शकता, तुमच्या स्वखर्चाने बांधा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. तर या प्रकारे एखादं मंदिर वगैरे बांधणं हे काही तुमच्या सार्वभौमत्वामध्ये हस्तक्षेप ठरत नाही, उलट हे कल्चरल एक्सचेंज एका प्रकारे ठरतं आणि समाजामध्ये प्रेम आणि सद्भाव वाढवण्याचं काम ह्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे भारतातल्या सगळ्या शासकांनी या प्रकारचं सहिष्णुतेचं धोरण वेगवेगळ्या धर्मांबाबत अवलंबलेलं आहे, स्वतःचा धर्म कुठलाही असला तरीही, ठीक आहे. सर्व धर्मांबाबत ह्यांना सद्भावना आणि सहिष्णुतेने वागल्यामुळे याला अनुकंमावत असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आता बघा वेगवेगळ्या पदव्या कोणकोणत्या झाल्या, अनुकंमावत, सर्व राज्योच्छेदता, ठीक आहे, लिच्छवी दहित्र, अशा वेगवेगळे शब्द देशाबाबत आलेला आहे. त्या वेगवेगळ्या शब्दांपैकी सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो की ह्याच्यापैकी कोणती पदवी त्याला नव्हती किंवा काय त्याला म्हटलं जात नव्हतं, टोपण नाव नव्हतं वगैरे वगैरे, अशा प्रकारचा प्रश्न एखादा इथं येऊ शकतो, ठीक आहे. समुद्रगुप्त हा स्वतः एक मोठा विद्वान होता, म्हणजे तो काही फक्त एक लढाऊ शासकच नव्हता, तर तो कवी सुद्धा होता आणि विद्वान सुद्धा होता. समुद्रगुप्ताला कविराज असं सुद्धा म्हटलं जायचं, ठीक आहे. तो स्वतः सुद्धा कविता करायचा. त्याच्या दरबारात हरिसेन, ज्यानं प्रयाग प्रशस्ती लिहिली, बौद्ध पंडित वसुबंधू आणि असंग असे अनेक विद्वान त्याच्या दरबारामध्ये होते, ठीक आहे. समुद्रगुप्ताने गरुड, धनुर्धारी, अश्वमेध, व्याघ्रहनन म्हणजे व्याघ्र वाघाची शिकार करताना आणि वीणावादन इत्यादी प्रकारची सुवर्ण नाणी त्याने काढलेली होती. एका नाण्यामध्ये असं दाखवलंय की तो वाघाला असं मारतोय, काहीतरी खाली एक प्राणी असं बाणाने मारतोय, काहीतरी मारतोय, त्या नाण्यांमध्ये फोटोमध्ये क्लिअर कळत नाही, पण त्या प्रकारचं एक नाणं उपलब्ध आहे. तर त्याला वाघाची शिकार वगैरे करतानाचा सुद्धा नाणी त्या प्रकारे त्यानं हे केलेली आहे आणि हे सुवर्ण नाणी आहेत सगळी, ठीक आहे. हे मुख्यतः सुवर्ण नाणी, इतर सुद्धा त्याच्यामध्ये होती. तिसरा महत्त्वपूर्ण शासक जो गुप्त साम्राज्याचा आहे तो आहे हा चंद्रगुप्त दुसरा, ठीक आहे. चंद्रगुप्त दुसरा, याचा काळ आहे 380 ते 414. यालाच देवश्री, देवराज किंवा देवगुप्त म्हणूनही ओळखलं जातं, ठीक आहे. समुद्रगुप्ताने त्याला आपला वारस म्हणून निवडलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला तत्वग्रहित असं सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. याच्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उल्लेख याच्यामध्ये येतात, ठीक आहे. तत्वग्रहित म्हणजे काय, तत्वता मान्य केलं की हा युवराज आहे. जसं पुढच्या काळामध्ये वारसाला निवडण्याची एक पद्धत जी होती किंवा ह्याला युवराज घोषित करायचं म्हणजे तो पुढचा शासक एक्झिस्टिंग राजानंतरचा हा असेल, अशी पद्धत आपल्याकडे होती. तर ह्याला तत्वग्रहित म्हणून ओळखलं गेलं. चंद्रगुप्त दुसऱ्याने लग्न संबंध आणि युद्ध दोन्हीच्या माध्यमातून काय केलं, आपल्या साम्राज्याचा विस्तार त्याने केला. शकांना हरवून त्यानं पश्चिम माळवा आणि गुजरातच्या प्रदेशावर त्यांना नियंत्रण मिळवलं. आता तुम्ही म्हणणार की समुद्रगुप्ताने सुद्धा शकांना हरवलं होतं, मग ह्यानं परत कसं काय हरवलं. तर बघा शक जे शासक होते ते 3, 4, 5 वेगवेगळ्या शाखांमध्ये होते, त्या वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगळ्या लोकांचं कंट्रोल होतं. तर मे बी त्यांच्यापैकी एखाद्याला यांना हरवलं असेल. या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये आपल्याला खूप डिटेल जायची गरज नाहीये, पण शकांसोबत त्यांचा संघर्ष झाला इतकंच माहिती असलं तरी विषय संपतो, खूप काही डिटेलमध्ये जायचं नाही. या शकांना हरवल्याच्या विजयाप्रित्यर्थ त्याने विक्रमादित्य किंवा विक्रमांक अशी उपाधी त्यानं धारण केली होती. ह्यानं सुरुवात केली खरं तर विक्रमादित्य, ठीक आहे. याच्या अगोदर जर कोणी असेल तर तो तितका सिग्निफिकंट असा शासक नव्हता. हा पहिला सिग्निफिकंट शासक आहे ज्यानं विक्रमादित्य उपाधी घेतली आणि याच्यानंतर अनेक हिंदू शासकांनी विक्रमादित्य उपाधी घेतली होती. आपल्याला माहिती आहे पानिपतचं दुसरं युद्ध अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं होतं, तर या हेमूनं सुद्धा विक्रमादित्य उपाधी घेतलेली होती. अनेक शासकांनी ही विक्रमादित्य उपाधी घेतलेली आहे. विक्रमादित्य म्हणजे जो सर्व युद्ध जिंकलेला आहे, ज्याला कोणीही हरू शकत नाही असा शासक. तर खऱ्या अर्थाने पहिला विक्रमादित्य हा चंद्रगुप्त दुसरा होता. हा खूप सिग्निफिकंट पॉईंट आहे, याच्यावर प्रश्न एखादा येऊ शकतो.
ठीक आहे. यानं या शकांना हरवलं, त्याच्या प्रित्यर्थ ही उपाधी तर घेतलीच घेतली, त्याचबरोबर त्यानं चांदीचे नाणे सुद्धा याच्याबाबत काढलेले होते. याने वाकाटक राजा रुद्रसेन ह्याच्याबरोबर आपली मुलगी प्रभावती हिचं लग्न लावलं होतं. मात्र लवकरच काय झालं की ह्या रुद्रसेनचा मृत्यू झाला आणि प्रभावतीच्या माध्यमातून त्याला वाकाटक राज्य सुद्धा कंट्रोल करायला सुरुवात केली होती. समुद्रगुप्ताने यांच्यासोबत संघर्ष टाळला होता, याने मात्र इनडायरेक्टली त्याच्यावर कंट्रोल आपल्या मुलीच्या थ्रू मिळवला आणि वाकाटक, ठीक आहे, शकांच्या विरोधात लढण्यासाठी या वाकाटक संबंधांचा ऑब्विसली त्याला फायदा झालेला होता. शकांचा आडी म्हणजे शकांचा नाश करणारा, त्यांना हरवणारा, म्हणून त्याला शकारी अशी उपाधी त्यानं घेतली होती किंवा त्याला शकारी असं म्हटलं जात होतं. हे सुद्धा सिग्निफिकंट आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. दिल्ली जवळील जो मेहरौली लोहस्तंभ आहे हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या संबंधित आहे असं मानलं जातं, कारण त्याच्यामध्ये फक्त चंद्रगुप्त दुसरा असा उल्लेख येतो. एक्झॅक्ट कोणता याच्याबद्दल काही जास्त उल्लेख नाहीये, परंतु कार्बन डेटिंग त्याच्या संदर्भात जे काही त्याच्यावर लिहिलेलं आहे त्या सगळ्यांचा संबंध जुळवता हा चंद्रगुप्त दुसऱ्याशी संबंधित आहे गुप्त साम्राज्याच्या, असा एक अंदाज इथे काढला जातो. हे असंच आहे बघा, हे ॲक्च्युअल फोटो तिथला आहे आणि सुरुवातीला जो आपण कव्हरवर बघितला होता ते वेगवेगळे भाग आपण याचे छोटे छोटे करून ते डिटेलमध्ये फोटो बघितले आणि असंच हे ठेवलेलं आहे. 2000 वर्ष झाले हे असंच आहे, याला काहीही झालेलं नाही, थोडा सुद्धा गंज कुठेच याला चढलेला नाहीये. याच्यावरनं आपल्याला असं कळतं की या लोकांची टेक्नॉलॉजी, ठीक आहे, यांचं मेटलर्जी धातुकाम हे किती उत्तम दर्जाचं असेल याचा हा एक पुरावा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. त्याने उज्जैन या शहराला आपल्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिला होता. पहिली राजधानी ऑब्विसली त्यांची पाटलीपुत्र हे शहर होतं. याच्या काळात फाहियान हा चीनी प्रवासी 399 ते 414 म्हणजे 15 वर्ष तो भारतामध्ये आला होता. भारतामध्ये आला होता. याचं भारतामध्ये येण्याचं मुख्य उद्देश होतं की इथल्या बौद्ध धर्माचा अभ्यास करणे आणि मुख्यतः नालंदा विद्यापीठामध्ये नंतरच्या काळामध्ये आलं, ठीक आहे, त्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या अभ्यास करणं, ठीक आहे, नालंदा विद्यापीठ नंतरच्या काळात आलं, परंतु बौद्ध धर्माचा अभ्यास करणं हा याचा मुख्य उद्देश होता. तर त्याच्यासाठी तो भारतामध्ये आला होता आणि ह्या दरबाराला सुद्धा त्याने भेट दिलेली होती. ठीक आहे, सो हा फाहियान भारतात आला, यांनी बरीच माहिती या चंद्रगुप्ताच्या काळाबद्दल त्यानं दिलेली आहे. ठीक आहे, आता हा जो फाहियान आहे याला काय काय माहिती दिली आहे, ठीक आहे. पहिलं बघा, इथे त्याचं एक चित्र आहे, फाहियान कसा घोड्यावर आलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळतं की तो हा एक चीनी व्यक्ती आहे. ठीक आहे, सो याला काय माहिती दिली आहे की शहरामध्ये इस्पितळे आहेत, दवाखाने आहेत, म्हणजे आजच्या सेन्समध्ये दवाखाने नाही पण वैद्य वगैरे आहेत. ठीक आहे, आणि सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण आत्ता कुठे ते केलंय, त्याच्यामध्ये सुद्धा 1000 नियम आहेत, सगळ्यांनाच मिळतं अशातला भाग नाही. ठीक आहे, मध्य देश म्हणजे माळवाचा जो प्रदेश आहे, ठीक आहे, म्हणजे मध्य प्रदेशमधला एक, जसं महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, तसंच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांचे भाग आहेत. ठीक आहे, तर माळवा, रोहिलखंड, बुंदेलखंड असे वेगवेगळे काहीतरी पार्ट आहेत. त्यातला माळवा जो आहे त्याला त्याने काय म्हटलंय, ब्राह्मणांचा देश असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पाटलीपुत्र शहराची स्तुती करताना त्याला पाटलीपुत्र शहर इतकं आवडलं होतं की त्याने काय सांगितलं की हे भगवंतांनी निर्मित शहर आहे, देवाने स्वतः याची निर्मिती केलेली आहे, इतकं प्रचंड आणि सुंदर हे शहर आहे असं हे सांगतो. कवडी ही भारतातली काय विनिमय पद्धत आहे. ते आपण म्हणतो का नाही, दोन कवडीचा आहे का, असे म्हणतो ना, दो कवडी काय, हिंदीमध्ये कधी कधी शब्द म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय, ते एका प्रकारचं चलन आपलं त्या काळामध्ये होतं, विनिमयाची ही पद्धत होती, हे असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि भारतामध्ये मृत्यूदंड दिला जात नाही, म्हणजे सहसा मृत्यूदंड दिला जात नाही. मृत्यूदंड आपल्याकडे होता परंतु सहसा तो दिला जात नव्हता. आज सुद्धा भारतामध्ये सहसा मृत्यूदंड दिला जात नाही. ऑन द अदर हँड जर त्या फाहियांच्या देशामध्ये विचार केला, चीनमध्ये आज सुद्धा 21व्या शतकात सुद्धा वर्षाला साधारणतः 2000, 1500, 3000 इतके मृत्यूदंड लोकांना फाशीची शिक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात दिली जाते. आणि आपल्याकडे जर वर्षातून एक जरी दिलं तरी त्याची खूप मोठी न्यूज होते. तर हा फरक त्याच्या कल्चरमध्ये आणि आपल्या कल्चरमध्ये, आणि त्याच्यामुळे ह्याला वाटलं असेल किंवा इकडं मृत्यूदंडाची शिक्षा होतच नाही. ठीक आहे, असं त्यानं सांगितलेलं आहे. ठीक आहे, चंद्रगुप्त जो होता त्यानं अनेक विद्वानांना त्याच्या दरबारात राजाश्रय दिलेला होता. ठीक आहे, अनेक विद्वान होते, असे 9 विद्वान होते आणि त्यांना नवरत्न असं म्हणतो. आता जनरली आपल्या इतिहासामध्ये काय झालंय की अकबराचेच फक्त 9 रत्नांचा आपण खूप जास्त तिथं उल्लेख केला जातो,
परंतु ह्या नवरत्नांची सुरुवात या चंद्रगुप्त दुसऱ्याने केलेली आहे, ठीक आहे. याच्या अगोदर कोणाकडे असतील तर त्याचे खूप काही पुरावे आपल्याला आढळलेले नाहीत, पण ह्याचे डेफिनेट पुरावे आपल्याकडे आहेत की नवरत्न याच्या दरबारात होते. तर ते कोण कोण होते? धन्वंतरी वैद्य, ठीक आहे. तुम्ही बघा आजही जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात त्यांच्या बहुतेक ठिकाणी काहीतरी धन्वंतरीचं चिन्ह असतं किंवा दवाखान्याचं नाव सुद्धा बऱ्याच वेळी धन्वंतरी असतं, ठीक आहे. शपानक फलज्योतिष्य याचे तज्ज्ञ होते. अमरसिंह कोशाकार, ठीक आहे. कोशकार म्हणजे शब्द समूह, डिक्शनरी ज्याला आपण म्हणतो. शंकू शिल्पज्ञ, शिल्प किंवा मूर्ती तयार करणारे. वेताल भट्ट मांत्रिक. घटकपूर स्थापती किंवा लेखक. कालिदास यांच्याबद्दल काही सांगायचीच गरज नाही, सर्वात फेमस साहित्यक आज सुद्धा हे जगातले मानले जातात. वराहमिहिर खगोलशास्त्रज्ञ, ठीक आहे. यांनी जे सिद्धांत मांडले, ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत, ठीक आहे, ज्या आज आपण ज्योतिष वगैरे म्हणतो ना त्याच्याबाबत यांनी ग्रंथ लिहिले, ते आज सुद्धा प्रमाणित आणि बऱ्याच गोष्टी त्या नियमांनुसार बरोबर ठरतात. आता यांनी काही डायरेक्ट सांगून ठेवलेलं नाही भविष्य, पण ते भविष्य कसं बघायचे याचे नियम त्यांनी सांगून ठेवलेले आहेत. त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करावं लागतं, त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याकडनं चुकू शकतं. मूळ सायन्स म्हणजे मूळ जे ग्रंथ दिले त्याच्यामध्ये बरोबर हे दिलेलं आहे, ठीक आहे. आणि वरुची वैयाकरणी किंवा व्याकरणी किंवा व्याकरण निर्माते असं यांचं म्हटलेलं आहे. हा एक फोटो आहे बघा, चंद्रगुप्त दुसरा, आणि हे असे 9 एकूण यांचे आज हे वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे पुतळे आहेत. हे 9 लोक त्यांच्या दरबारामध्ये होते. तर नवरत्नांची संकल्पना आपल्याकडे इथून आलेली आहे. पुढचा जो महत्त्वपूर्ण शासक आहे त्याचं नाव आहे कुमारगुप्त. कुमारगुप्त दुसरा, इसवी सन 415 ते 455 हा याचा काळ आहे, ठीक आहे. हा चंद्रगुप्त दुसऱ्याचा मुलगा होता. याची माहिती वलसाड शिलालेखामधून मिळते, ठीक आहे. प्रसिद्ध आहे वलसाड शिलालेख, ठीक आहे. कुमारगुप्तने महेंद्रादित्य, अश्वमेध महेंद्र आणि श्री महेंद्र अशा वेगवेगळ्या पदव्या घेतलेल्या होत्या, ठीक आहे. हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण मोजकेच 5-6 शासक बघणार आहोत, तर त्याच्यापैकी काही माहिती स्किप करू नका. ही मुळात खूप लिमिटेड माहिती तुम्हाला मी आणि खूप आवश्यक अशी निवडक माहिती दिली, त्याच्यामुळे ह्याच्यातनं काही स्किप करू नका, ठीक आहे. या पदव्या त्याला घेतलेल्या होत्या. तुमार्य शिलालेखातनं कुमारगुप्त पहिला याचा उल्लेख हिवाळ्याचा सूर्य विंटर सन असा केलेला आहे, ठीक आहे. तर ह्युएन सांग जो ह्या काळात भारतामध्ये आला होता त्याने त्याचा उल्लेख कुमारगुप्तला शक्रादित्य म्हणजे शकांना हरवणारा, त्यांना नमवणारा असा त्याने केलेला आहे. आणि तो शेवटी ह्याच्या काळामध्ये भारतामध्ये होता, ठीक आहे. ह्युएन सांगनुसार कुमारगुप्त पहिल्याने महायान बौद्ध पंथाशी संबंधित नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती. हे खूप सिग्निफिकंट पॉईंट आहे की आपल्याकडे 5व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठासारखे मोठे विद्यापीठ स्थापन झाले, ज्या काळात जगात अशी व्यवस्थाच कुठे नव्हती. मुळात शिक्षण हाच प्रकार जगात नव्हता. तो भारतात त्या काळामध्ये खूप मोठमोठे विद्यापीठ होते. नालंदा आहे, त्याच्या अगोदर तक्षशिला विद्यापीठ आहे चाणक्यांच्या काळापासून, ठीक आहे. आणि अनेक विद्यापीठ आपल्याकडे होती. पैकी जे नालंदा विद्यापीठ जिथे पुढे बौद्ध धर्माचं केंद्र म्हणून विकसित झालं ते ह्या कुमारगुप्तने केलं. आता आपण काय म्हणतो की हे गुप्त शासक वैश्य आहे, पण त्यांनी विद्यापीठ कोणतं स्थापन केलेलं आहे? बौद्ध. तर सर्वांच्या प्रती समान धोरण, सहिष्णुतेचे धोरण हे आपल्याला दिसतं. हे बघा, हा एक सर्वात फेमस असा फोटो आहे ह्या नालंदा विद्यापीठाचा, ठीक आहे. असे स्ट्रक्चर दिले आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये मागच्या 4-5 वर्षांमध्ये भारत सरकारनं नालंदा विद्यापीठाचं, नाही जुनं आहे आय थिंक 10 वर्ष झाले, मनमोहन सिंगच्या काळात या नालंदा विद्यापीठाला रिवाईव्ह करून तिथं नवीन विद्यापीठ, जागतिक दर्जाचं विद्यापीठ आणि बौद्ध अभ्यास केंद्र परत सुरू केलेलं आहे, ठीक आहे. तर हे खूप सिग्निफिकंट आहे. नालंदा विद्यापीठाबद्दल आणखीन डिटेल माहिती आपल्याला पुढे बघायची आहेच आहे. याच्या काळामध्ये मिहिर कुल हा एक हुन शासक होता, ठीक आहे. यानं भारतावर हल्ला केला होता, ठीक आहे. हा काही प्रमाणात आपल्याला चायनीज त्या प्रकारचं म्हणू शकतो. हे बघा, ह्या त्याच्या काळातली एक मुद्रा आहे, ठीक आहे. कॉईन मरवेबी या प्रकारचं कॉईन त्याला काढलं होतं. या मिहिर कुलनं भारतावर हल्ला केला होता. भीतरी शिलालेख याच्यातनं त्याची माहिती मिळते, ठीक आहे. त्याचाच मुलगा, या कुमारगुप्तचा मुलगा स्कंदगुप्तने, हा ज्यावेळेस प्रिन्स होता, युवराज होता, त्यावेळेस सुद्धा त्याला हरवलं होतं. आणि नंतर हा स्कंदगुप्त बघा इथे शासक झालेला आहे, त्या काळात सुद्धा त्यानं त्याला परत या हुनांना हरवलं होतं. भारतावर सतत असे परकीय हल्ले होत राहिलेले आहेत. यांच्या काळात हुनांचे हल्ले झाले होते. त्याच्यानंतर त्यानं मोर आणि कार्तिकीय यांच्या प्रतिमेचे वेगवेगळे नाणे, कॉईन्स त्यानं जारी केले होते. स्कंदगुप्त इसवी सन 455 ते
464 जो फक्त 11 वर्षाचा काळ ह्याला मिळाला. याने हुनांच्या अनेक आक्रमणांना थोपवलं होतं. त्याचे वडील कुमारगुप्त यांच्या काळातही हुनांचे हल्ले परतवून लावण्याचं काम या स्कंदगुप्तने यशस्वीरित्या केलेलं होतं. ठीक आहे, त्याच्या काळातही अनेक हल्ले होत राहिलेले आणि त्याच्यामुळे त्यानं काय केलं, विक्रमादित्य ही उपाधी धारण केलेली होती. म्हणजे आता चंद्रगुप्त दुसऱ्यानंतर त्यांच्याच घराण्याचा हा शासक दिसतोय ज्यानं परत विक्रमादित्य उपाधी धारण केलेली आहे. कहाम शिलालेखात त्याचा उल्लेख शक्रोमणा असा केलेला आहे, शकांचा पराभव करणारा असा केलेला आहे. या स्कंदगुप्तने सुदर्शन तलाव, आता आठवतोय का सुदर्शन तलाव कोणी केला होता, चंद्रगुप्त मौर्य याने ते निर्माण केलं होतं. त्या सुदर्शन तलावाची डागडुजी अशोकने केली, त्याच्यानंतर रुद्रदमनने केली आणि त्याच्यानंतर हा स्कंदगुप्त याने सुद्धा याचं काय केलं, एका प्रकारे डागडुजी करून त्याला रिवाईव्ह करण्याचं काम केलं. आज सुद्धा हा सुदर्शन तलाव गुजरातच्या गिरनारमध्ये, गिरनार जे मोठं खूप मोठं जैन तीर्थक्षेत्र आहे तिथे त्याने केलेली होती. याच्याबद्दल आपण उल्लेख ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे, स्कंदगुप्तानंतरचे जे शासक होते ते मुख्यतः दुबळे निघाले आणि हळूहळू या गुप्त साम्राज्याचा ह्रास व्हायला लागला. म्हणजे एकाच दिवशी संपला अशातला भाग नाही, हळूहळू झालं. त्याच्यानंतर अनेक शासक आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूयात. हे इथपर्यंत जे शासक आहेत 5-6 जे आपण बघितलेत ते प्रमुख गुप्त शासक आहे आणि ह्याच्यानंतर जे शासक आहे आपण त्यांना नंतरचे गुप्त किंवा लॅटर गुप्त असं त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, कोण कोण होते, पहिला होता पुरुगुप्त. याचा काळ 67 ते 76, 467 ते 476. हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. म्हणजे त्याचे सगळे पूर्वज हे हिंदू वैश्य, ह्याने मात्र बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजे धर्मामध्ये चेंज करण्याची फ्लेक्झिबिलिटी आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे, दुसरा बुद्धगुप्त 476 ते 495. ह्युएन याने जो नंतर आलेला आहे, ठीक आहे, पुढच्या हर्षवर्धनच्या काळात आला आहे, याने बुद्धगुप्तविषयी माहिती दिलेली आहे. तो ह्या ह्युएन याच्यानंतर जवळपास 150 वर्षानंतर जवळपास आलेला आहे. ठीक आहे, यानं ह्या गुप्तगुप्तने परमभट्टारक, महाराजाधिराज इत्यादी पदव्या घेतल्या होत्या. पुढचा आहे नरसिंहगुप्त 495 ते 510. याच्या काळात अनेक अगेन मिहिर कुलने भारतावर परत या हुन शासकाने हल्ला केला होता. त्याच्या पुढच्या वारसांनी सुद्धा प्रयत्न केले, त्याच्या सरदारांनी प्रयत्न केले. नरसिंहगुप्तने मिहिरकुलला परत हरवलं होतं. ठीक आहे, आणि याने बलादित्य, परमभागवत ह्यासारख्या पदव्या घेतल्या होत्या. याच्या काळात गुप्त साम्राज्याची 3 भागात विभागणी झाली होती. मगध एक भाग होता, तिथं नरसिंहगुप्त होता. माळवा तिथं भानुगुप्त होता. बंगाल वैन्यगुप्त होता. मूळ जी शाखा आहे मगधची तिथं अगेन आपण म्हणू शकतो की बाबा हा माळवा शाखेमध्ये मे बी हा भानुगुप्त हा शासक असावा. याच्या काळातला हा एरन शिलालेख आहे. ठीक आहे, तो खूप प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये एरन शिलालेखामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा सती प्रथेचा उल्लेख, पहिला लिखित पुरावा आपल्याला एरन शिलालेखामध्ये आढळतो. इसवी सन 510च्या आसपासचा हा शिलालेख आहे. याच्या एका सरदाराच्या बायकोनं का सुनेनं कोणीतरी सती गेल्याचा लिखित पुरावा आपल्याला इथे आढळतो. ठीक आहे, याच शिलालेखात त्याला जगत प्रवीर असं म्हटलेलं आहे. आता हा एरन शिलालेख खूप महत्त्वपूर्ण आहे. जसं प्रयाग प्रशस्ती महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारला आहे, हा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. मग हा कोणाच्या काळाचा आहे, कोणत्या शासकाबद्दल आहे, काय असा काही प्रश्न येऊ शकतो. हा एक फोटो त्याच्याबद्दल आपण घेतलेला आहे. खांब आहे बघा, याच्यावर इथे लेख आहे. ठीक आहे, हा मे बी तुटून पडला आहे. आता हे असा आडवा आहे, त्याचा आपण एक फोटो जनरल घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुमारगुप्त इसवी सन 530 ते 543 आणि विष्णुगुप्त 543 ते 550 आणि हा शेवटचा गुप्त शासक होता 550. म्हणजे 319 पासून आपण जर कन्सिडर केलं तर 550 म्हणजे 220 वर्ष हे गुप्त साम्राज्य चांगल्या पद्धतीने टिकलं. आधीचे राजे घेतले तर मग 300 वर्ष. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे गुप्त साम्राज्याचे प्रमुख शासक आणि नंतरचे गुप्त शासक आहेत. धन्यवाद.